हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे BMC SE 2025चं ॲनालिसिस ऑफ ऑल सेट्स. आणि आपण असं कंपाईल केलेलं आहे ॲनालिसिस की डेफिनेटली तुम्हाला मिनिमम टाईममध्ये काय म्हणतो आपलं पहिल्यापासून जे राहिलेलं आहे की तुमचा वेळ न खाता तुम्हाला जास्तीत जास्त आउटपुट मिळावं आपल्या व्हिडिओमधून, ह्याच्यावर आपला प्रयत्न राहिलेला आहे. कारण प्रत्येकाचा 1 मिनिट पण वाचला तरी पण इट्स ग्रेट फॉर ऑल ऑफ अस. तर त्यामध्ये आपल्याला काय बघायचं की येणाऱ्या काळात MIDC असेल मित्रांनो, MIDC, ठीक आहे. त्यानंतर सिडको, त्यानंतर महाट्रान्सको, ह्या बऱ्याचशा खूप चांगल्या लेवलचे म्हणतो ऑफिसर्स ह्या रिक्रूट करतात. AE लेवलचे ऑफिसर्स, JE लेवलचे. तर ह्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला चांगला स्कोप आहे आणि लाईफ चेंजिंग पोस्ट आहेत ह्या, की डेफिनेटली तुम्हाला आयुष्यभर काम करू शकाल तुम्ही आवडीने, अशा पोस्ट आहेत. तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, BMC JE असू दे, SE असू दे, आपले जे पण कोर्सेसमधले व्हिडिओ असू दे, तुम्ही व्यवस्थित केले असतील तर डेफिनेटली ही एक्झाम जी आहे BMC SE ती तुम्हाला सोपी गेली असेल. तर BMC SEचं ॲनालिसिस आम्ही कंपाईल करण्याकरिता इतका टाईम घेतला, त्यामुळं लगेच व्हिडिओ नव्हता आला, पण आज तो तुम्हाला डेफिनेटली डिलिव्हर होतो आहे. तर त्याच्या मागचं जे कारण आहे की आपल्याला मिनिमाइज करायचं होता टाईम. तर त्यामुळं आपण पॅटर्न जो बघूया, एकदम जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी एक जस्ट ओव्हरलुक की पॅटर्न कसा होता. 60-40 पॅटर्न होता एक्झामचा. 60 क्वेश्चन्स टेक्निकलचे होते, 40 क्वेश्चन्स नॉन टेक्निकलचे होते. त्यामध्ये पण कसं आहे फ्रेंड्स डिवायडेशन, की नॉन टेकमध्ये पण 20 क्वेश्चन जे आहेत तुमचे रिझनिंग आणि 20 क्वेश्चन तुमचे GSचे, ठीक आहे. तर GSमध्ये तुम्हाला माहिती करंट अफेअर्स, GK ह्या गोष्टी आता आपण सांगत बसणार नाही, आपण सेमिनार्समध्ये हा येणाऱ्या काळात कवर करूया, ठीक आहे. कॅल्क्युलेटर कसं होतं, कॅल्क्युलेटर अलाउड होतं आणि मी मागचा व्हिडिओ जो बनवला होता त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की कॅल्क्युलेटरची जास्त गरज पडणार नाही. आणि खूप मुलांचे मला कॉल्स आले की सर तुम्ही जो सेमिनार घेतला होता त्यामध्ये जे आपण इन्स्ट्रक्शन घेतले होते, आपण 3 टॉपर्स ला इन्व्हाइट केलं होतं, 2-3 टॉपर्स होते, त्यांनी पण सजेशन्स केले होते, ते सगळं ॲज इट इज पेपर आलेले होते. त्यामुळं खूप मुलांना आपल्या BMC SE तर सोपा गेलेला आहे. येणाऱ्या काळात तसाच महाट्रान्सको, सिडको, MIDCचे पेपर्स जावे तुमची ही इच्छा आहे. तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कसं होतं, 1/4 निगेटिव्ह होतं. टाईम किती होता पेपरला, 90 मिनिटाचा पेपर होता. 100 क्वेश्चन्स कवर करायचे होते. डेफिनेटली चॅलेंजिंग होतं, कारण कसं आहे रिझनिंग कवर होत नाही मुलांचं, पण तरी पण ज्या मुलांनी टॅकल केलं व्यवस्थित, ह्यावेळेस खूप लोकांना आयडिया आली आहे आता टेक्निकल कसं येतं, काय येतं, ॲनालिसिस खूप चांगलं झालेलं आहे. तर त्यामुळं एक कवर करण्यासारखा होता पेपर, इझी होता. आणि मी स्पष्ट सांगितलं की कॅल्क्युलेटर जे आहे तुम्हाला खूप अवघड क्वेश्चन्स येणार नाही की कॅल्क्युलेट करण्यासारखे आणि टाईम कन्झ्युमिंग. त्यामुळं बऱ्याच मुलांनी जे आयडिया इम्प्लिमेंट केली असेल ती की लो यूज ऑफ कॅल्क्युलेटर, डेफिनेटली त्यांचा कुठंतरी टाईम सेव्ह झाला असेल आणि त्यांना दुसऱ्या गोष्टींमध्ये जसं की नॉन टेकमध्ये टाईम पुरला असेल, ठीक आहे. तर ह्या काही स्ट्रॅटेजीज लावायची गरज होती मुलांना पेपर कवर करण्यासाठी. तर नेक्स्ट आपण बघूया, एक ॲनालिसिसला येऊया. तर BMC सब इंजिनियर ॲनालिसिस ऑफ ऑल सेट्स आपण कसं डिवाइड केलं बघा. सब्जेक्ट घेतलं आहे, सब टॉपिक आहे, सेट वाईज, सेट 1, 2, 3, 4, 5 पर्यंत दिलेलं आहे. तर प्रत्येक सेटला मी एक कलर कोड दिलेला आहे की सेट 1चा कलर कोड आहे ब्लॅक, 2चा कलर कोड आहे रेड, 3चा आहे तुमचा वॉयलेट, 4चा आहे ग्रीन आणि 5चा आहे तुमचा ब्ल्यू कलर. म्हणजे का, तर तुम्हाला इझी जाईल ॲनालिसिस करायला, समजून घ्यायला. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याच क्वेश्चन्स, म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत जे मी एक सब टॉपिकचे ॲनालिसिस म्हणतो आहे, डेफिनेटली ह्या रिलेटेडच क्वेश्चन बनणार आहेत. आणि ह्याचं पूर्ण ॲनालिसिस ह्या व्हिडिओमध्ये ही यूट्यूबवर आपण देऊ शकणार नाही आहे. ह्यामध्ये मी फक्त 2 सब्जेक्टचं ॲनालिसिस टोटल सेट्सचं केलं आहे. आणि असंच तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस जे आपल्या पेड कोर्समध्ये, जो 1000चा कोर्स आहे त्यामध्ये भेटून जाईल, ठीक आहे. तर तुम्हाला त्यासाठी ॲप डाउनलोड करावं लागेल सिव्हिल ॲडिक्सचा गुगल प्ले स्टोअरवरून, आणि त्यानंतर त्यामध्ये आपला IBPS PYQचा जो कोर्स आहे तो परचेस करावा लागेल, ठीक आहे. तर यामध्ये BMC SE सब इंजिनियर ॲनालिसिसला आपण सुरू करू.
फर्स्ट जो तुमचा सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल्स, त्यामध्ये काय आलेलं आहे बघूया. सब टॉपिक आपण घेतला तर स्टोनच्या युजेसवर क्वेश्चन्स होते. आणि हा कुठल्या सेटला आला आहे? 1 सेटला. फर्स्ट सेटला स्टोनचे युजेसवर आलेले आहे. त्यानंतर सेकंड सेटला काय आलं बघा, रेड कलर. तर बघा गॅबियन वॉलवर क्वेश्चन होता. त्यानंतर इंक्लाइंड वर्क्सवर क्वेश्चन होता. म्हणजे स्टोन मॅसनरीच्या रिलेटेड क्वेश्चन होतं. त्यानंतर तुमचं मोह स्केल सेट 5वर एक क्वेश्चन आलेला आहे. मग हा ब्ल्यू कलरमध्ये डिकोड केलं. तर यामध्ये मोह स्केल फॉर स्टोन किती असती, 1 to 10 मध्ये 10ला काय डायमंड आहे, फर्स्टला काय. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. मोह स्केल कशासाठी आहे? तुमचं जे हार्डनेस आहे त्यासाठी आहे. मग ती स्केल कुठली आहे, कुठल्या स्टोनसाठी किती आहे, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्चवर क्वेश्चन होते. आर्चमध्ये काय होतं की जे तुमचे की टर्म्स आहेत आर्चेसचे, की तुमचं स्क्यू बॅक कशाला म्हणतात, क्राऊन कशाला म्हणतात, कुठून कुठपर्यंत तुमचं क्राऊन आहे, स्पॅन आहे, स्क्यू बॅक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं होतं. ह्याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला पडलं आहे सेट 4ला. ठीक आहे. त्यानंतर सिमेंटवर काय पडलं बघा, डेफिनेटली बोगस कंपाऊंड्स, 101% बोगस कंपाऊंडवर क्वेश्चन असतात. त्यानंतर कन्सिस्टन्सीमध्ये कुठले विकॅट ॲपरेटस, त्यामध्ये पण 2 क्वेश्चन्स पडलेले आहेत की कन्सिस्टन्सी टेस्ट कधी करतो आपण, का करतो सिमेंटसाठी, फायनल सेटिंग टाईम काय, इनिशियल सेटिंग टाईम काय, ह्या सगळ्या गोष्टी येणं गरजेचं होतं. ली चॅटलियर टेस्ट म्हणजे बघा फोकस कशावर केला आहे, सिमेंटच्या टेस्टवर केला आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ली चॅटलियर टेस्ट कशासाठी वापरतात, साऊंडनेस ऑफ सिमेंटसाठी. त्यानंतर फायनेस टेस्ट कशासाठी, फायनेस टेस्ट फॉर वेट रिटेन्शन. परत सिमेंट लाईमस्टोन CaOचं पर्सेंटेज पण म्हणतो, जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत आपले CO, SiO2, ह्या सगळ्यांचे पर्सेंटेजेस तुमचं हा सगळा चार्ट पहिला सांगितलं होतं की रटून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. आणि आपल्या ह्याच्यामध्ये जे पण क्वेश्चन्स हे जे तुम्हाला दाखवतो आहे 100% सगळं कवर केलेलं होतं. तर ह्यामध्ये ज्यांनी पण व्यवस्थित कोर्स केला असेल, डिटेल सोल्युशन सांगितल्याप्रमाणे सेमिनारमध्ये केलं असेल, त्यांना अवघड गेला नसेल पेपर 100%. त्यानंतर कॉन्क्रीटमध्ये काय आहे की लोड डिस्ट्रीब्युशन होतं, मॅसनरीवर प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीटवर क्वेश्चन होते. ॲडमिक्स्चर्समध्ये तुम्ही बघायला गेले तर फ्लाय ॲशवर क्वेश्चन होता. त्यानंतर हे झालं फर्स्ट सेटला. जसं 2 क्वेश्चन जर इथं दिलेलं की प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट, बघा प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तो 2दा रिपीट झालेला, म्हणजे कुठल्या ग्रीन कोड दिले म्हणजे मी ह्या सेटला 4th सेटला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ॲडमिक्स्चरमध्ये फ्लाय ॲश. त्यानंतर टेस्टमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ची जी टेस्ट आहे ती झाली आहे. लीन कॉन्क्रीट काय तुम्हाला माहिती आहे, M10 म्हणजे लो ग्रेडचं जे कॉन्क्रीट आहे त्याला लीन कॉन्क्रीट, पुअर कॉन्क्रीट म्हणतो. डफ ॲब्राहम लॉ सगळ्यांना माहिती, डफ ॲब्राहम. बघा कन्फ्यूज होतं, MPSCला पण क्वेश्चन होता की वॉटर सिमेंट रेशो आणि स्ट्रेंथचं जे रिलेशन आहे कुठल्या लॉनी दिलं जातं, त्याला जॉन ॲब्राहम नाही म्हणायचं, डफ ॲब्राहम म्हणायचं. तर हा ऑप्शनमध्ये पूर्ण तुम्हाला हे कन्फ्यूज करू शकतात. आणि डफ ॲब्राहम लॉ माहीत पाहिजे ह्यामध्ये की कसं आहे, वॉटर सिमेंट रेशो आणि स्ट्रेंथचं जे रिलेशन ते इनवर्स आहे. ठीक आहे, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू वॉटर सिमेंट रेशो. सिम्पल क्वेश्चन होता. त्यानंतर वर्केबिलिटी स्लम्प चार्टवर क्वेश्चन होता. मिक्स डिझाईन कॉन्क्रीटवर क्वेश्चन होता. क्यूबचे सॅम्पल्सचे जे क्वेश्चन्स असतात की 1 to 5 मीटर क्यूबमध्ये क्यूब सॅम्पल्स किती घेणार, काय घेणार, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी किंवा कॉन्क्रीटमध्ये विचारलं होतं. त्यानंतर मोटारचे डेफिनेशन एक क्वेश्चन होता, त्याच्यावर मोटारवर स्कॅफोल्डिंगवर क्वेश्चन होता. ठीक आहे, लास्ट सेटला पडला होता. लेजर असेल, पुटलॉग असेल किंवा तुमचे जे पण स्कॅफोल्डिंगचे जे पार्ट्स आहेत त्या सगळ्या पार्ट्सवर तुम्हाला ते समजून घेणं. किंवा TCSमध्ये कसं त्याचे डायग्राम्स विचारले जात होते, IBPSमध्ये मे बी त्याचे डेफिनेशन्स विचारतील, काय विचारतील, वर्डिंगमध्ये विचारतील. मोस्टली डायग्रामच येईल असं नाही आहे. TCSमध्ये डायग्राम येतात, याच्यामध्ये वर्डिंग येतं जास्तीत जास्त. त्यानंतर फ्लोरिंग, पेंटिंग, पॉइंटिंग, प्लास्टरिंग ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे कशाचा पार्ट आहे, हा तुमचा सिव्हिलचा फिनिशिंगचा पार्ट आहे. तर फिनिशिंगमध्ये तुम्हाला हे बघितलं जात होतं. प्लास्टरिंगचे डिफेक्ट्स काय, त्यानंतर टिंबरचे डिफेक्ट्सचे एक डिफेक्टवर क्वेश्चन होता. ब्रिकमध्ये पण डिफेक्ट्स, बघा डिफेक्ट्सवर खूप फोकस केलं आहे. टिंबरचे असू दे, ब्रिकचे असू दे, प्लास्टरिंगमधले असू दे, तर ह्या सगळ्या डिफेक्ट्सवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. तर ब्रिकमध्ये काय, हेडर स्ट्रेचर बॉन्ड, त्यानंतर ब्लॉटिंग डिफेक्ट काय,
त्यानंतर तुमचा ब्लॅक कोर डिफेक्ट, हे बघा हा एक नवीन डिफेक्ट बघायला भेटला. इनकम्प्लीट बर्निंग जो होतो ब्लॅक कोर, तर तो कुठला तुमच्या ग्रीन आहे म्हणजे तुमचा डेफिनेटली सेट 4ला पडलेला आहे. त्यानंतर रिफॅक्टरी ब्रिकचं टेम्परेचर विचारतात, 1500च्या आसपास डिग्री सेल्सिअस असतं. त्यानंतर फ्लेमिश बॉन्ड, त्यानंतर बुल ट्रेंच क्लीन. तर हे सगळ्या गोष्टी ब्रिक्स रिलेटेड, ब्रिक्सवर डेफिनेटली बघितलं तर तुम्ही प्रत्येक सेटवर क्वेश्चन होता. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे ॲनालिसिस का देतो आहे तर तुम्हाला ह्यातनं हे पण कळेल की किती इम्पॉर्टन्स कुठल्या टॉपिकला द्यायचा, किती इम्पॉर्टन्स कुठल्या टॉपिकला द्यायचा. का? कारण जेव्हा तुम्ही उद्या बिल्डिंग मटेरियल्स घ्याल अभ्यासाला तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की सिमेंट तर 100% करायचं, कारण प्रत्येक सेटला ऑलमोस्ट रिपीट झालेलं आहे. कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 100% चांगलं करायला आहे. म्हणजे सिमेंट आणि कॉन्क्रीट तुम्हाला 100% एकदम भारी करायचं आहे. त्यानंतर ब्रिक्स, सिमेंट, कॉन्क्रीट, ब्रिक्स, ह्या 3 गोष्टी जरी तुम्ही नीट केल्या तर 100% तुमचं बिल्डिंग मटेरियलमध्ये जास्त काही करायची गरज नाही. मी म्हणतो बाकीचे तुम्ही ओव्हरऑल PYQ केल्या आणि ऑप्शनला जरी टाकल्या तरी काही हरकत नाही. शुअरली इट्स नो नीड टू डू एव्हरीथिंग. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की मागच्या पेपर्सचं ॲनालिसिस ह्यासाठीच बघायचं आहे की वेटेज कुठल्या टॉपिक्सला खूप जास्त आहे आणि खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत ते तुमच्यासाठी. तर स्टेअरकेसचे लोड्सवर क्वेश्चन, पण स्टेअरकेसच्या लोड्सवर बघा एकाच ह्याच्यामध्ये क्वेश्चन होता. तर हे जे आहेत ना म्हणतो बिल्डिंग बायलॉज, स्टेअरकेस खूप रिअर, एखाद्या सेट्सला कधी तर आले तर. पण नॉर्मल जेव्हा आता पेपर येईल एका सेटमध्ये किंवा 2 सेटमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की कॉन्क्रीट, सिमेंट आणि ब्रिक्सवर 100% क्वेश्चन राहणार आहे, कारण हे प्रत्येक सेटला BMCSEला रिपीट झालेलं आहे. तसंच एसेमध्ये आपण येऊया आता. स्ट्रक्चरल ॲनालिसिसचा एक आपण ॲनालिसिस देणार. तर यामध्ये ट्रसवर फोर्सेस ॲट जॉईंट. तुम्हाला माहिती की 2 मेथड आहेत, ग्राफिकल मेथड आहे, मेथड ऑफ जॉईंट्स आहे. तर मेथड ह्या 2-3 मेथड जे आहेत ट्रसचे फोर्सेस काढण्यासाठी, तर तुमचे म्हणतो की सेक्शन कटिंग मेथड जी आहे, तर मेथड ऑफ सेक्शन म्हणा, मेथड ऑफ जॉईंट्स म्हणा, तर मेथड ग्राफिकल मेथड म्हणा, तर ह्या मेथड्सवर तुमचा होल्ड असणं गरजेचं आहे. हे एवढंच तुम्हाला ट्रसमध्ये करायचं आहे. बाकी ॲझम्पशन असतील ट्रसेसचे तेवढे करा. त्यानंतर कॅटर्निश शेप ऑफ ट्रस केबल किंवा जे पण असेल तुमचं केबलचा शेप जर असेल त्या रिलेटेड काही क्वेश्चन ते बघून घ्या. 3 हिंज आर्चमध्ये हॉरिझॉन्टल थ्रस्ट, हे पण आय थिंक आधी एकदा रिपीट झालेलं आहे. पण ह्या गोष्टी ज्या बाकीच्या आहेत मी जास्त बोलणार नाही, सिलॅबस बघून करा. कारण काही वेळेस काय होतं आपण बघतो की ILD पण चुकून टाकू शकतात ते, तर ILDचं बेसिक थोडं बघून जा. पण हे मी जे स्टार मार्क केलं हे सिलॅबसमध्ये नाही आहे, त्यामुळं डेफिनेटली तुम्हाला करायची गरज नाही. फक्त तुमच्या माहितीसाठी की करायचं जर असेल, सपोज पूर्ण डिटेलमध्ये सिलॅबस दिला नसेल तर तुम्ही ILDमध्ये पण बेसिक गोष्टी करा. MDMमध्ये डेफिनेटली तुम्हाला करणं गरजेचं, कारण MDM सिलॅबसमध्ये होता आणि डिस्ट्रीब्युशन फॅक्टरवर क्वेश्चन्स होते. तर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आणि ट्रस्टचे जे जॉईंट्स फोर्सेस एवढंच एसेमध्ये, आणि DSDK तर प्रत्येक सेटला आलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला 101% फक्त 3च गोष्टी करा. ट्रस्टचे मेंबर फोर्सेस कसे काढायचे, DSDK काय, DSDK एवढं तरी करा, आणि MDMमधलं जे FEMचे फॉर्म्युले आहेत, फिक्स एंड मुमेंट्स, आणि दुसरी गोष्ट डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, एवढंच नीट केलं तरी बस. ठीक आहे, तर तुमचं कवर होऊन जाईल. तर हे होतं तुमचं बऱ्यापैकी ॲनालिसिस ऑफ तुमचं बिल्डिंग मटेरियल अँड स्ट्रक्चरल ॲनालिसिस. तर ह्यामध्ये अजून बघूया आपण ह्याच्यामध्ये की हे कुठं भेटेल तुम्हाला पुढचं पूर्ण ओव्हरऑल ॲनालिसिस. तर हे सिव्हिल ॲडिक्सचा जो तुमचा प्ले स्टोअरला जायचं तुम्हाला, त्यामध्ये हा कोर्स आहे तुमचा IBPS PYQ, जो ह्याची प्राईस 1500 आणि पुढं वाढेल पण डेफिनेटली आता ऑफर चालू आहे आणि 1000मध्ये भेटून जाईल. तर खूप लोकांना प्रश्न पडतो की काय एक्झॅक्ट ह्या कोर्समध्ये एनरोल जेव्हा होऊ आम्ही तेव्हा काय भेटणार आहे, फक्त PYQ भेटणार का? नाही, ऑल IBPS PYQ ऑफ लेटेस्ट पॅटर्न तर आहेतच आहेत. ऑथेंटिक डिटेल ह्याच्यावर पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आन्सर की येत नाही बाहेर, रिस्पॉन्स शीट येत नाही, ऑथेंटिक डिटेल सोल्युशन्स भेटणार. टॉपर टॉकचे जे प्रिव्हियस काही व्हिडिओज असतील अवेलेबल ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटणार आहेत. त्यातच प्रॅक्टिस, आणि इथं पण खूप मुलांना कन्फ्युजन तो आत्ताच दूर करतो आहे.
खूप मुलं परत कन्फ्यूज व्हायला नको की आम्ही कधी सांगितलं नव्हतं की प्रॅक्टिस क्वेश्चन PDF दिले जातील. बघा मित्रांनो, माझं पहिल्यापासून एकच एम आहे की तुमची जास्तीत जास्त रायटिंग प्रॅक्टिस व्हावी. रायटिंग हे खूप कमी लोक करतात. काय होतं, ऑनलाईन व्हिडिओ बघून कधी कधी भटकतो माणूस. म्हणजे फक्त ऑनलाईन बघणं इट्स नॉट अ सोल्युशन. कुठलाही ऑनलाईन कोर्स घ्या, त्यांनी खूप इफेक्ट होत नाही. पण ऑनलाईन कोर्स कधी इफेक्टिव्ह होतो, जेव्हा तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रॅक्टिस करतात तेव्हा. मग ऑफलाईन म्हणजे कसं, तुमची सेल्फ प्रॅक्टिस दाखवते ती. त्यामध्ये तुम्ही ब्लँक शीट घ्या प्रॉपर, आणि आम्ही हे क्वेश्चन जे आहेत हे तुमचे प्रिंटेड फॉर्ममध्ये क्वेश्चन प्रिंटेड PDF हे तुम्हाला दिले जातील. ते तुम्हाला डाउनलोड करता येतील, त्याची प्रिंट मारता येईल. पण त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये फक्त एक शीट आहे. जसं UPSC तुमची ॲक्च्युली जे तुमचे पेपर्स देतात, म्हणजे तुमच्या आन्सर रायटिंगला तुमच्या आन्सर शीटवर डायरेक्ट क्वेश्चन प्रिंटेड असतो आणि तुम्हाला ब्लँक स्पेस दिली जाते. ही कुणाची कन्सेप्ट आहे, UPSCची कन्सेप्ट आहे. तुम्ही कुणाला विचारा, जेव्हा IASचा पेपर द्याल किंवा मेन्सचा पेपर, UPSCचा पेपर मेन्सचा, तर त्यावर क्वेश्चन प्रिंटेड राहतो, खाली ब्लँक स्पेस दिली जाते. हे का, तुमचं ब्रेन स्टॉर्मिंग पण चांगलं होतं, क्वेश्चन समजून घेता येतो, आणि जेव्हा ब्लँक असतं माइंड तेव्हा लक्षात येतं की तुम्हाला किती कळाली कन्सेप्ट. जर तुम्हाला पहिलाच सोल्युशन दाखवलं तर तुम्ही डेफिनेटली डोकं लावणार नाही तुमचं. तुम्ही ॲज इट इज ते कॉपी करायचा प्रयत्न करणार किंवा ॲज इट इज समजून घ्यायचा प्रयत्न करणार. तसं नको आहे. तुम्हाला क्वेश्चन बघून कुठलं ऑप्शन राईट वाटतं किंवा कसं गेस करायचं ह्याची प्रॅक्टिस व्हावी, म्हणून आपण फक्त प्रॅक्टिस PDF देणार आहे. परत कोणी पण इन्सिस्ट करू नये की आम्हाला डिटेल सोल्युशन का मिळाले नाही, कारण त्याचं रिझन पूर्ण स्पष्ट आहे आणि दाखवलेलं आहे की ह्यातून तुमचाच फायदा आहे, आणि तुम्हाला डेफिनेटली तुमच्या लँग्वेजमध्ये सोल्युशन्स लिहिता येतील आणि त्याचंच रिव्हिजन करता येईल. त्यानंतर पेड मेंबर्सला परत सरप्राईज आहे. सरप्राईज काय की फॅमिली मेंबर बनेल तो सिव्हिल ॲडिक्सचा लाईफ टाईमसाठी. त्यामध्ये त्याला भेटेल लाईव्ह सेमिनार फ्री, जे आपण सेमिनारची कॉस्ट 99, कधी 49, 59, 99 ठेवतो, तर त्या सेमिनार सगळे त्याला लाईफ टाईमसाठी फ्री भेटतील किंवा त्याची पोस्ट निघूपर्यंत. आणि इवन पोस्ट निघाले तरी पण त्याला आपण ॲडमिन ग्रुपमध्ये ॲड केलं जातं, आणि शासनाच्या रिलेटेड पण काही गोष्टी ज्या असतील इम्पॉर्टंट त्यासाठी त्याला सांगितलं जातं. त्यानंतर डिस्काउंट्स जर तुम्ही बघितला की जेव्हा एक कोर्समध्ये तुम्ही एनरोल करता सिव्हिल ॲडिक्सच्या, तुमच्या रिन्यूअल जेव्हा तुम्ही करता, म्हणजे रिन्यू करता कोर्सेस, त्यावेळेस तुम्हाला डिस्काउंट ऑफर भेटेल 10%. जे इतरांना जो कोर्स 1000ला पडेल तो तुम्हाला कोर्स तो 900ला पडेल. तर ठीक आहे, तर अशा गोष्टी पण तुम्हाला बेनिफिशियल आहेत. तर त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला डायरेक्टली जे हाय क्लास ऑफिसर्स असतील, ग्रुप A, B, C, त्या सगळ्या लेवलच्या ऑफिसर्सबद्दल चर्चा करता येईल. तुमचे पर्सनल डाऊट्स असतील, कधी इश्यूज येतात, कधी मॉरल डाऊन होतं, तर त्यांना डायरेक्टली तुम्ही कॉल करून तुमचे जे डाऊट्स आहेत, तुमचे डॉक्युमेंटेशन रिलेटेड काही डाऊट्स असतील किंवा पर्सनल डाऊट्स असतील, अभ्यास होत नसेल, त्या रिलेटेड तुम्ही गायडन्स घेऊ शकता. वी आर एनी टाईम अवेलेबल फॉर यू. तर त्यामध्ये ही एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला लाईफ टाईमसाठी भेटून जाईल, पण कुणाला ते ह्या मेंबर्स ओनली. तर ठीक आहे, तर हे गोष्टी कुठंतरी कळणं गरजेचं होतं की BMC तुमचे SC असेल, तुमचे येणाऱ्या काळात तुमचे जेवढे पण असतील IBPS कोर्सेस, कुठले MIDC असेल, सिडको असेल, तर ह्या रिलेटेड बाकी असे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. तर सॉमचं पण जर पकडायला गेलं तर सॉममध्ये पण जे ॲनालिसिस आहे एक लास्ट पार्ट एवढा शेअर करतो आणि मग इथं आपण एंड करूया. कारण कसं आहे, सॉममध्ये पण शिअर स्ट्रेसवर जो आहे टॉपिक त्याच्यावर आलेला आहे. वेब रेजिस्ट काय करतं, बेंडिंग स्ट्रेसमध्ये मॅक्झिमम कॉम्प्रेशन जर तुमचा पार्ट आलेला आहे. फ्लेक्झुरल फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, M/σ/Y E/R, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. SFD BMDवर क्वेश्चन आलेला आहे.
प्रिन्सिपल स्ट्रेस स्ट्रेन, डिफ्लेक्शन, स्ट्रेस स्ट्रेन म्हणजे आपण कसं ॲनालिसिस केलं बघा. सब्जेक्ट घेतला आहे, त्याचा सब टॉपिक घेतला आहे, सब टॉपिकमध्ये पण काय आलेलं आहे आणि ते किती साईडला रिपीट झालेलं आहे, बस तुम्हाला ते करायचं आहे. त्यामध्ये स्ट्रेस स्ट्रेन डेफिनेटली जर मला उचलायचं असेल सॉम तर मी पहिला हा करेन. तर स्ट्रेस स्ट्रेनमध्ये प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल आलेला आहे, स्ट्रेस स्ट्रेन कर्व आलेला आहे, त्यानंतर डब्ल्यूला पण 2a तुमचं सेल्फ डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे. तर ह्या सगळ्या EG रिलेशन, फॅक्टर ऑफ सेफ्टी, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला पूर्ण हा जो व्हिडिओ आहे जसं मी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ह्याचा पूर्ण जो 100% पार्ट आहे तो तुमचा कोर्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. थिअरीज ऑफ फेल्युअर आणि त्याबरोबर तुम्हाला बाकीचे पण PYQ पण भेटतील. थिअरीज ऑफ फेल्युअर खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेन एनर्जी थेअरी जी आयएक्सने दिली आहे. त्यानंतर नॉर्मल स्ट्रेस ॲक्टिंग ऑन प्रिन्सिपल प्लेन जेव्हा हे असतं की शिअर स्ट्रेस तेव्हा किती असते, तर अशा काही गोष्टी आहेत. पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. तर ह्या गोष्टीवर तुम्हाला डेफिनेटली ह्या कोर्समध्ये बघायला भेटतील. सगळ्या सब्जेक्ट्सचा ॲनालिसिस म्हणजे जेवढे पण आहेत 13-14 सब्जेक्ट्स सिव्हिलचे, त्या सगळ्या सब्जेक्टचा असा ॲनालिसिस फ्रेंड्स तुम्हाला दिलं गेलं आहे एकदम शॉर्टमध्ये, एकदम मिनिमम टाईममध्ये. आता बघा ह्याच व्हिडिओला तुम्हाला किती कमी वेळ लागला एवढं सगळं समजून घ्यायला, कारण टाईम गेला आहे आमचा पण. तर टाईमचीच व्हॅल्यू आहे. तर ही सगळी व्हॅल्यू तुम्हाला खूप कमी वेळ तुम्हाला घालवायचं आहे आणि तुम्हाला ह्यातून मॅक्झिमम आउटपुट घ्यायचं आहे पुढच्या पेपरसाठी. सो फ्रेंड्स एवढंच सांगतो आणि डेफिनेटली येणाऱ्या काळात ज्या पण एक्झाम्स तुम्ही देत आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक देतो आणि करत राहा, एन्जॉय करा सिव्हिल इंजिनिअरिंग. डेफिनेटली तुमची आज न उद्या तुम्ही चांगल्या लेवलचे ऑफिसर बनाल. आणि येणाऱ्या काळात आपण अजून एक हिंट देतो तुम्हाला. ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की MPSCचा ॲनालिसिस, तर डेफिनेटली पेपर 2चं पहिले पेपर 2 जो होता तुमचा कुठला थिअरी पेपर MPSCचा, तर त्याचा ॲनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. लक्षात येईल तुम्हाला की कसा अटेम्प्ट आणि कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स कसे रिपीट पण झालेले आहेत, किती वेटेज आहे कुठल्या कुठल्या सब्जेक्ट्सला. तर ह्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली पुढच्या पेपरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये MESचा ॲनालिसिस भेटून जाईल. आणि जास्त गरज नाही आहे खूप खर्च करायची. यामध्ये मिनिमम कॉस्ट आणि मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम आउटपुट आम्ही द्यायचा प्रयत्न केला. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्ट.